रात्री हॉररवाली फिलिंग आहे. असं फील येते की गोवा आलोय. गोवा गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही जातोय आज अलिबागला. अलिबागला आम्ही नाईट कॅम्पेनसाठी जातोय आणि त्यासाठी आम्ही सगळे झालोय आता रेडी. आणि आम्ही आता इथून निघतोय 12 वाजेपर्यंत, कारण पुण्यावरनं अलिबागला जाण्यासाठी साधारण 3.5 ते 4 तासाचा टाईम लागतो. सो 12 वाजता इथनं निघालो तर आम्ही आरामात 4 वाजेपर्यंत तिथे पोहोचून जाऊ. सो आता आम्ही इथं वेट करतोय. रेडी तर आम्ही सगळे झालोय, फक्त वेट करतोय आमच्या गाडीचा. तो आमच्या बॅग झाल्यात रेडी. सो आता आमची गाडी आली आहे आणि आता बॅग्स वगैरे ठेवतोय आणि मग निघूत. सो आता आम्ही इथे करतोय ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्टमध्ये घेतले इंदोरी पोहे, मंजरीची प्लेट, साधनाची प्लेट. ट्रान्सपोर्टसाठी असतील. की गाईज आम्ही पोहोचले आता इथे. कुठल्या राजाचा फोर्ट आहे माहिती नाही, पण हा रेवदंडा फोर्ट आहे. आणि आम्ही आता कॅम्पेन साईडला इकडे जातोय. आय थिंक त्याच्या तिकडेच कुठेतरी बीचही असणार आहे. इथून तर काही दिसत नाही आहे आणि ही सगळी पार्किंग आहे. वाव वाव, तिकडं ते त्या साईडला आहे बघ बीच. इथे कॅम्पेन दिसते तिकडं. वाव, रात्री हॉररवाली फिलिंग आहे. आपण मंजलिकाचं गाणं लावू. मंजलिकाचं मूवी बघू. फोटो घेतो. आणि आम्ही सगळे आता कॅम्प साईडला, पण इकडे बीच कुठेच दिसत नाही आहे मला. एक्झॅक्टली हॉरर मूवी सारखं वाटतंय. रात्री झोपेतून उठलं, रात्री सपोज एखाद्या वेळेस भीती वाटते. आपल्याला मजा येईल, आपण सगळेजण आहे ना सोबत. टेंट चांगले आहेत का पण हे यार, मला वाटलं की सी फेसिंग असेल. सो इथे आल्याबरोबर त्यांनी वेलकम ड्रिंक सर्व केलं आहे आणि जे की आहे कोकम शरबत. आणि छान लागते. मी पहिले कधी नाही घेतलं कारण मला याचा कलर आवडत नाही त्याच्यामुळे, पण हे आता पिते तर छान वाटतंय. चौघं पण बसतो. गादी नव्हती आम्हाला खाली. अरे त्यांनी दिलं होतं त्याच्यामध्येच की गादी पण असेल म्हणून. गादी पण आहे आणि पिलोज पण आहेत रे. तिकडे पण व्ह्यू घेता येते. ओके, सो हे आणि हे अशा 3 टेंट आहेत आमचे. ओके, सो इकडे मागे जे आहे ते आमचे टेंट लावलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय बीचकडे. सो हे सगळे समोर गेलेत आणि मी एकटीच राहिली आहे मागे. इथला जे आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो खूप छान आहे. आय थिंक हा ना किल्ला होता आणि त्याच्यामध्येच त्यांनी ते टेंट वगैरेचं जे आहे ते लावलं. सो आम्ही पोहोचलो इथं बीचवरती. लुक ॲट द बीच गाईज. असं फील येते की गोवा आलोय. गोवा आता गोव्याला जसं तो आहे नाही का, तो किल्ला वगैरे त्याच्या साईडचा. अरे माती का अशी काळी आहे रे ती. पूर्ण सँड इथे जी आहे ना ती कशी काळी काळी आहे. आणि तिकडे काय आहे ते काहीतरी आहे. वाव यार गाईस, लुक ॲट द व्ह्यू. आणि तिकडे ना वॉटर स्पोर्ट्स दिसत आहेत आणि माझे फ्रेंड्स आले आहेत. मला खूप जास्त आवडतं बीचवरती जायला आणि मला खूप असं शांत वाटतं बीचवरती. अंजली फर्स्ट टाईम आली आहे आणि तू एक्सायटेड आहे का? येस, खूप जास्त. खूप छान वाटते इथे. असं ना समुद्र म्हटलं की नाही मला इतकं शांत फील होतं ना. मला सगळ्या गोष्टी विसरून फक्त समुद्रावरती बसू शकते. फक्त आणि फक्त समुद्राचा आवाज ऐकत शांततेत रात्री असं साईडला बीचवरती बसायचं खूप छान वाटतं. मला खूप जास्त आवडतं. नाही बाय नाही.
आता पूर्ण सनसेट झाला आहे गाईज आणि तो तिकडे झाला आहे सनसेट. आणि आता बीचवरती सगळे लोक. ही ना ॲक्च्युली एवढी काही खास बीच नाही वाटली मला, थोडीशी खराब आहे पण ठीक आहे. या साईडला लंच डिनर आणि जो स्नॅक्स वगैरे ते देतात ना, ते स्नॅक्समध्ये त्यांनी जे दिलं आहे ते लोक खातात. आणि इकडे असे टेंट्स लावलेले आहेत. आमचा टेंट तो देतात. बनो मेरी चली ससुराल को, अखियों में पानी दे गई शगुन मीठे गुलदानी में गई। अरे कबीरा मान जा ये फकीरा मान जा, कैसा तू है निर्मोही कैसा हर जाया एक कबीरा मान जा। सो आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि बाकीचे लोक जे आहेत ते आणखी मग जागेच आहेत, खेळत आहेत, कोणी गेम खेळत आहे, कोणी मूवी बघतं आहे. पण आम्हाला खूप जास्त झोपा आल्या आहेत. सो माझे सगळे फ्रेंड झोपलेत आणि मी पण आता टेंटमध्ये आले आहे माझ्या. आणि आता मी पण झोपते आहे. आणि आता आपण भेटूयात उद्या सकाळी मॉर्निंगला. तो मॉर्निंगचा व्ह्यू आभाळामुळे दिसत नाही. आभाळाची पानं वाजत होती ना, मला वाटलं पाऊसच आला. मला पण. आणि ते पाण्याचा आवाज येत होता ना रात्री, या भिंतीला लागत होतं पाणी, तसं वाटत पाऊसच येत आहे का. झाला आहे सनराईज, तिकडून दिसतोय एकदम. त्या तिकडे जावं लागतं. त्या पोरी उभ्या दिसत आहेत ना, हां इकडनं झाला आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता झाले सकाळ आणि सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आले बीचवरती. आणखी सनराईज झालेला नाही आहे, म्हणजे झाला आहे पण दिसत नाही आहे ॲक्च्युली, कारण खूप जास्त आभाळ आहे आणि इथे धुकं खूप आहे. सो माझ्या मागे बघू शकता बीच. ऊन बघण्यासाठी आम्हाला खूप लांब जावं लागतं आहे. ही एवढी भिंत दिसते ना, एवढं पाणी होतं रात्री. मी उठली होते ना तर आवाज येत होता मला. तो दिसतोय सनराईज होता. हा 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 हा, बघ किती छोटा खेकडा आहे तो. दिसतोय दिसतोय हा दिसतोय. झालंय सनराईज. इकडे बीच. हे किती भारी दिसतंय बघ. ते व्हिडिओमध्ये खूप मस्त दिसतंय. बोटच वाटते मला ती, की ही पण तर बोटच वाटते ना. बोटच आहे रे. शंख देते ती शंख. इकडे प्री वेडिंग फोटोशूट चालू आहे. पण मला असं वाटते ती बोटच आहे. लांब कोण जाईल पण आता बघायला बोट आहे का काय आहे तर. एनिवेज, तो शंख काळा काळा आहे का काय माहित, त्याच्यावरती हे बसलं. केवढा मोठा शंख भेटलाय. वाव, बघ त्याच्यात ते गुगल काय तर नाही आहे ना. आहे खेकडा आहे बस. उघडा कर, त्याला निघेल तो. काहीतरी होतं ना खेकडाच आहे, खेकडाच आहे. मध्ये. आतमध्ये लपलाय का तो. नाही निघत. खेकडाच आहे ते. बघ पाया दिसत आहेत त्याचे. खेकडा आहे. सगळे खेकडेच बसलेत त्याच्यावर भार दिल्यावरती. किती आत जातोय बघ पाणी. हे खूप जास्त साचली आहे ना हिरणी. हे बघा किती उंच झालंय. त्याच्यामुळे जास्त रेती असल्यामुळे ते असे पाया आत जात आहेत. आणि हा
शंख आम्हाला, याच्यामधला खेकडा आम्हाला काढायचा आहे, पण तो काही निघायला तयारच नाही आहे. आपल्याकडे चिमटा पाहिजे होता, त्याला धरलं असतं आणि मोडलं असतं. किती छान वाटतंय ते पाय. आणि तिला खात नाही बाबा. आम्ही सध्या व्हेजिटेरियन चालू आहे. नसते तरी नसतं खाल्लं असतं रे बाबा. सूर्य गेला आता डोक्याच्या वर, 10 वाजलेत आणि आम्ही आलो इथे बोटकडे. आणि तिथे वरती जायला परमिशन आहे आय थिंक. ते दिसतात माणसं. सो आता आम्ही पण जाऊन बघतो की कशी आहे ही बोट. सो आम्ही ट्राय करत होतो ती बोट जी आहे ती चढण्याचा, पण ती चढता आली नाही कारण त्याला रस्ताच नाही आहे वरती जायला. आणि खूप कसरत वगैरे करून वरती जावं लागतं आणि तेवढं आमच्या जेणे नाही होणार, कारण भीती वाटते जर पडलो वगैरे काही झालं तर. सो त्याच्यामुळे आम्ही काही वरती गेलो नाही. सो आता आम्ही वापस जातो आहे आमच्या तिकडच्या साईडच्या बीचला. आमची बीच खूप लांब राहिली आहे तिकडे एकदम त्या झाडांकडे. सो आता आम्ही वापस जातो आहे. सो आता आम्ही इथून निघतो आहे, चेकआउट करतो आहे आणि डायरेक्ट जातो आहे पुण्याला.